नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ट्रेंडिंग अशी पफ स्लीव्स तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी बघा मग मी दोघंही बाह्यांची सोबतच कटिंग करून घेत आहे। तर बाहीची तयार उंची आहे 3.5 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 4.5 इंचावरती मी अशा पद्धतीने बाही सर्वात आधी आखून आणि तिची रुंदीसुद्धा मी या पद्धतीने करून घेत आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला सर्वात आधी कॅप हाईट मोजून घ्यायची आहे। तर तुमची बाहीची उंची किती आहे त्यानुसार तुम्ही कॅप हाईट कमी किंवा जास्त घेऊ शकतात। तर इथं मी कॅप हाईट मोजून ह्या पद्धतीने शिलाई मार्जिन आखून घेत आहे। परंतु मग आपण प्लेटासाठी जे काही अंतर घेणार आहोत त्याच्यानंतर मग हे अंतर कमी जास्त होणार आहे। तर बघा प्लेटा घेण्यासाठी तुम्ही 3 इंच 4 इंच किंवा 5 इंच तुमच्याकडे कपडा किती शिल्लक आहे त्या मापानुसार घेऊ शकतात। तर मी इथं 4 इंच इतकं अंतर मोजून घेत आहे। या पद्धतीने 4 इंच अंतर मोजून आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर पुढच्या साईडला आपल्याला बाही मुंडा टाकून आणि शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे। जर कपडा कमी पडत असेल तर अस्तर आपल्याला पुढे जॉईंट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मग पफ तयार होण्यासाठी वरच्या बाजूला मी 1.5 इंच इतकं अंतर मोजून घेत आहे। तुम्हाला जर जास्त पफ हवा असेल तर 2 इंच घ्यायचा आणि कमी घ्यायचा असेल तर 1 इंच घेतला तरी देखील चालेल। तर मी 1.5 इंच इतकं अंतर वरच्या बाजूला 4 इंचापासून मोजून घेतलं। त्याच्यानंतर जे काही 4 इंच आहे त्याचा दुसरा भाग 2 इंच मोजून ह्या पद्धतीने ते सुद्धा आपल्याला इथं मोजून घ्यायचं। नंतर मग इथं जे काही 1.5 इंच अंतर आहे त्याचा दुसरा भाग आपल्याला इथं ह्या पद्धतीने बाहीचा शेप देण्यासाठी मोजून घ्यायचा आहे। नंतर मग ह्या 4 इंचापासून पुढे सुद्धा 1 इंच अंतर मोजून घ्यायचं, 1 इंच किंवा मग 1.25 इंच। नंतर मग बघू शकता तिथं जो काही आपला बाहीचा मुंडा राऊंड आहे तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन आपल्याला ॲड करायचं आहे। मग शिलाई मार्जिनसाठी आपल्याला अस्तर हा एक्स्ट्रा लागणार आहे, म्हणून मग तो जॉईंट आपल्याला नंतर देऊन घ्यायचा आहे। तर सर्वात आधी मी बाहीचा शेप देऊन घेत आहे। ह्या पद्धतीने बाहीचा शेप देऊन घ्यायचा, थोडाफार कमी जास्त झाला तर बरोबर आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। तर बघा इथं त्याच्यानंतर दंडघेर मी टाकून घेणार आहे आणि पुढच्या बाजूला आपल्याला तर बघा ह्या पद्धतीने दंडघेर आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। परंतु मग अस्तरला वरच्या बाजूला आपल्याला फिटिंगच्या बाजूला अस्तर कमी पडत आहे तर तो आपण जॉईंट देऊन घेणार आहोत। नंतर ह्या पद्धतीने बाही मी आखून घेतली आणि आपल्याला ही कट करून घ्यायची आहे। सर्वात आधी ह्या पद्धतीने बाही कट करून घ्यायची, त्याच्यानंतर मोकळी करून घ्यायची आणि मग आपल्याला पुढच्या साईडचा जो काही माशासारखा शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे। नंतर मग आपण जे काही पफसाठी 4 इंच अंतर मोजून घेतलं ह्या पद्धतीने खुणा करून घ्यायच्या, जेणेकरून आपल्याला शिलाई करत असताना किंवा प्लेटा घेत असताना लगेचच लक्षात येईल। तर हा आहे बाहीचा काठ। या पद्धतीने दोघंही बाजूंचा जो काही काठ आहे तो या पद्धतीने आखून आणि दोघंही बाजूंच्या बाह्या मी वेगवेगळ्या करून घेतल्या। तर सर्वात आधी मग अस्तर ह्या पद्धतीने बाहीवरती ठेवून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर ज्या पद्धतीने आपण गोपी बाहीची शिलाई करत असतो सेम त्याच पद्धतीने, परंतु गोपी बाहीला पफ नसतो, ह्या बाहीला वरच्या बाजूला थोडा पफ तयार होत असतो। एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि बघा मी इथं जॉईंट देण्याऐवजी दोघंही बाजूंना हा जो काही ब्लाऊजचा कपडा आहे तो एक्स्ट्रा ठेवलेला आहे। त्याच्यानंतर जिथं आपल्याला प्लेटा देऊन घ्यायच्या आहेत तिथं मी खुणा करून घेतल्या आणि अस्तर जोडण्याऐवजी मी ब्लाऊजचा जो कपडा आहे ना तो एक्स्ट्रा ठेवून घेतलेला आहे। जर तुम्हाला अस्तर जोडून घ्यायचा असेल तर जोडू शकतात किंवा मग अशा पद्धतीने सुद्धा फिटिंगमध्ये ॲडजस्ट करायचं असेल तर करू शकतात। दोघंही बाजूंच्या बाह्या मी रेडी करून घेतल्या। त्याच्यानंतर आपल्याला प्लेटा देऊन घ्यायच्या आहेत, पुढच्या बाजूला खून करून घ्यायची। त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने बरोबर मी प्लेटांच्या जी काही आपण 4 इंचावरती खुणा करून घेतलेल्या आहेत त्या पुन्हा मग ब्लाऊज पीसवरती मी पॉईंट देऊन घेत आहे, जेणेकरून प्लेटा देत असताना आपल्याला बरोबर लक्षात येईल। त्याच्यानंतर वरच्या बाजूला प्लेटांची दिशा आपल्याला विरुद्ध दिशेने घ्यायची आहे। एका बाजूला आपण प्लेटा वरच्या बाजूला एका साईडला घेतल्या तर दुसऱ्या बाजूच्या दुसऱ्या साईडला घ्यायच्या आहेत। तर बघा वरती जो काही शोल्डर आहे त्या शोल्डरच्या बाजूला मी पुढच्या साईडला प्लेटांची दिशा घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी तर छोट्या पाव इंचाच्या किंवा मग अर्धा इंचाच्या ह्या पद्धतीने तुम्ही एखाद्या वस्तूच्या सहाय्याने प्लेटा देऊन घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर खालच्या बाजूला बघा मी विरुद्ध दिशेने प्लेटांची दिशा घेतलेली आहे। याच पद्धतीने अगदी हळूहळू पकडत प्लेटा मारून घ्यायच्या।
या पद्धतीने आपल्याला बरोबर प्लेटा देऊन घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर मग आपल्याला जो काही आपला दंड घेर शिलाई मार्जिन आहे तो चेक करून घ्यायचा आणि जर का कपडा एक्स्ट्रा उरत असेल तर सर्व बाजूंनी पुन्हा मग एक एक प्लेट टाकून घ्यायची आहे। तर बघा ब्लाऊजवरून अशा पद्धतीने मोजून घेत आहे। नंतर मग सर्व बाजूंनी आपल्याला जर का कपडा एक्स्ट्रा असेल तर एका बाजूला प्लेट दिली असं चालणार नाही, तर वरच्या बाजूला दिली तर खालच्या बाजूला सुद्धा प्लेट द्यायची आहे आणि एका बाजूला दिली दुसऱ्या बाजूला सुद्धा देऊन घ्यायची आहे, जेणेकरून दोघही बाजूंना सेमच येईल, पुढे मागे कमी जास्त होणार नाही। त्याच्यानंतर मग ही 2 इंचाची पट्टी मी कट करून घेतलेली आहे। 2, सव्वा 2 किंवा 2.5 इंच घेतलं तरी देखील चालेल। ह्या पद्धतीने फोल्ड करून घेत आहे। जर तुम्हाला खालच्या बाजूला पट्टी मोठी हवी असेल तर 2च्या ऐवजी तुम्ही 3 इंच घेतली तरी सुद्धा चालेल। तर मी सव्वा 2 इंचाची घेतलेली आहे। मला बारीक पाव इंच किंवा 3 लाईन इतकी पट्टी हवी आहे, त्याच्यासाठी मग मी 2, सव्वा 2 इंचाची घेतली। डबल फोल्ड करून घेतली आणि अस्तरच्या बाजूंनी अशा पद्धतीने आपल्याला बरोबर ती शिलाई टाकून घ्यायची आहे। शिलाई अगदी एकसारखी घ्यायची आहे, मागे पुढे होऊ नये ही काळजी घ्यायची। त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो पूर्ण मी कट करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग जी काही खालच्या बाजूला आपण छोटीशी पट्टी घेतलेली आहे ती वरच्या बाजूला आपल्याला फोल्ड करून घ्यायची आणि तिच्या अगदी कडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। बघा अगदी एकसारखी करून घेतली आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती मी लगेचच शिलाई करून घेत आहे। त्याच्यानंतर आपण खालच्या बाजूला जो काही शिलाई केलेला कपडा आहे तो बरोबर या पट्टीच्या आतमध्ये जाईल ही काळजी घ्यायची। या पद्धतीने बरोबर ती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने खूप छान असा पप तयार होतो। त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं मोत्याची वगैरे किंवा अशा पद्धतीने गोल्डन कलरची बारीक लेस किंवा छोटे छोटे लटकनसारखी जी काही मण्यांची लेस असते ती सुद्धा लावू शकतात किंवा पोटली बटन वगैरे लावू शकतात, तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकतात। त्याच्यानंतर लेसवरती लगेचच मी डबल शिलाई मारून घेतली आणि मैत्रिणींनो बघा तर याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा मी तयार करून घेतली। मैत्रिणींनो अगदी कमी वेळेत खूप छान अशी ट्रेंडिंग पफ स्लीव्ह मी तयार करून घेतलेली आहेत। तर फायनली ह्या पद्धतीने बाहीचा लुक आलेला आहे। तर बघा पूर्ण बाही तयार झाल्यानंतर ह्या पद्धतीने खूप छान अशी दिसते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही ट्रेंडिंग पफ स्लीव्ह तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा।